मिल्क चार्जर तुम्हाला भेटलं नसतं तर आज काय परिस्थिती असली असती? मला गोटा विकायची बारी आली. काय बोलताय? हा, का बरं असं काय म्हणजे तुम्हाला असं? कारण मेडिकल इतकं महाग औषध इतकी महाग आहे ती. कारण एक आजार पडली दुसरी आजारी पडतो. आज 2 वर्ष झाले माझ्या गाईला अजून ताप नाही कुठल्या. म्हणजे डॉक्टर चार्जर वापरतोय, हा, कुठल्या गाईला ताप आला असं नाही माझ्या. मिल्क चार्जर दिल्यामुळं मस्टडी बी नाही कुठल्याला. पहिला किती मस्टर्ड असायचं? सांगतो काय, हिला झालं हिला यायला तिला यायला 2 गाई सोडल्या तर माझ्या टोटल मोठ्याला मस्टडीच व्हायचं. किती दिवसाला मस्टर्ड असायचं साधारण? असा दिवसच खाडा जात नव्हता. आठवड्यातून 3 दिवस मस्टडीचं जायचं माझं. बर, मग ते वन टाइम एका दिवसात 5-5 हजाराचे औषध लावायचं. मग तुम्ही डॉक्टरचा उपचार इतर पावडर वगैरे काय दिल त्या? दिलतं त्यांचं पण दिलतं. बर, काय त्याचा फायदा? काय त्याचा तेवढंच 2 दिवस नीट व्हायचं. ज्यावेळेस मी मिल्क चार्जर चालू केला त्यावेळेस मला अनुभव आला. मी 1 किलोच्या पुढ्यावरून सुरुवात केली. राम सरजीने म्हणतात मिल्क चार्जर जर आपल्या वाट्यामध्ये असेल तर तिथं रोग अजिबात येत नाही. आता लोकांनी गेल्या वर्षी लंपी जे लसा टोचले, मी लसा सुटवतलेच नाही त्या कुठल्या वरात. बर, गट सरपंच नाही त्या कुठल्या सीझनला मी लसा टोचलेला नाही त्या. म्हणजे तुमचं म्हणजे टेन्शन मुक्त मिल्क चार्जर. मी टेन्शनच घेत नाही. मिल्क चार्जर वापरतो त्यामुळे मी टेन्शनच घेत नाही. म्हणजे रोगाचं नाही कशाच नाही. एखादा कुठला जर आजार झाला तरी पण मी डायरेक्ट काय करतो, आलं की 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम डायरेक्ट गेला 5,000. हा, झाला कुठला आजार तरी पण लगेच कवर. हा, 2 टाइम 100 किंवा 200 ग्रॅम 2 टाइम दिलं ग्रॅम द्यायचं.